तर बाबानो कसा आहे दणका? खल्लास. चांदोली दणका. संपला विषय. कॉलेज सुटल्या मला न्यायला आलता आपल्या मिरजवाडीतला सूरज भाऊ. कारण की आज मी सूरज भाऊ आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका तर बाबानो म्हणजेच आपल्या कोरेगावचा अधिक गावडे असे आम्ही सगळे मिळून जाणार होतो स्वीट मिनी कपल म्हणजेच आपल्या सूरज दादांच्या घराच्या वास्तुकला. आष्ट्यातनं निघल्यानंतर फाट्यावर गेलो आणि फाट्यावरनं घेतला आपल्या अधिक भाऊसनी गाडीवर. आधीच आम्हाला उशीर झालता आणि अधिक भाऊ म्हणत होते तिथलेच की लवकर आला. असू दे म्हणलं आता वाडा गाडी, कारण की लयच उशीर झालता त्यात आणि लांबचा पल्ला लागला. म्हणून आपल्या अधिक भाऊनी निबार वडली गाडी. नादनिरा 32 शिराळा वळडून आम्ही लागलो घाट आणि घाट संपून झाल्यानंतर आम्ही पोहोचून बसलो शेंडगेवाडी. आणि शेंडगेवाडीत आल्यानंतर आपल्या अधिक भाऊंची काही फॅन फॉलोअर्स भेटली. त्यांना खुश करून आम्ही वाडीवर आणली आणि काही तासानंतर पोहोचून बसलो आम्ही करेक्ट लोकेशनवर, ती म्हणजेच आपल्या मंदूर मध्ये. गावात आल्यानंतर त्यांचं घर उडकून काही वेळानंतर पोहोचलो त्यांच्या घरापाशी. घरापाशी गेल्यानंतर आपल्या अधिक भाऊनी कॉल केला आलोय म्हणून. तसं म्हणल्यानंतर आलेत की आपलं सूरज दादा. थोडा वेळ त्यांच्या सोबत बोलून अधिक भाऊ म्हणली चला जरा घर फिरून येऊया. घराच्या आत प्रवेश केला. आज सगळी वास्तूची तयारी केली आणि पाया पडून आणि पंचामृत घेऊन आम्ही पडलो बाहेर आल्यानंतर म्हणलं जरा फोटो काढून घ्यायचं म्हणून आपल्या सूरज दादांच्या सरकारासनी बोलवलं खाली. त्यांनी आल्यानंतर आमच्या सगळ्या ग्रुपनं त्यांच्या सोबत काढून घेतला फोटो. त्यांच्या सोबत भेटून खरंच आपल्याला यांचा स्वभाव आवडला बरं का. फोटो काढून झाल्यानंतर यांनी म्हणली जेवण करून घ्या. मग हात तीन धुवून आम्ही गेलो जेवण करण्यासाठी. आपल्या या भेटीचा पुढे अजून ब्लॉग आहे बरं का, त्यामुळे दुसरा पार्ट बघायला विसरू नका आणि जाता जाता आपल्या पेजला फॉलो करून घ्या.